नमो नमः। भवद्भ्यः सर्वेभ्यः अहं सहर्षं सादरं वन्दे। इयं वाणी माधवी। अद्य उपाध्यायानां दिनम् इत्युक्ते टीचर्स् डे इति विषये किञ्चित् वक्तुमिच्छामि। अद्य अक्टोबर् मासस्य 5मं दिनं। गतमासस्य सप्तम्बर् मासस्य 5मं दिनं भारतवर्षे उपाध्यायदिनम् इति समाचर्यते। श्रेष्ठस्य उपाध्यायस्य डॉक्टर राधाकृष्णन् महाभागस्य जन्मदिनम् इति अस्य महत्त्वं वर्तते। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन् आन्ध्रप्रदेशे तिरुत्तणिग्रामे जातः स्वप्रतिभया समस्ते प्रपञ्चे विख्यातः अभवत्। मैसूरविश्वविद्यानिलये अपि सः प्राध्यापकः आसीत्। विदेशेषु अपि बोधनं कर्तुं तथा च उपन्यासान् पठितुं सः आहूयते स्म। सः कुलपतिः अपि आसीत्। उपराष्ट्रपतिः राष्ट्रपतिस्थानं च सः व्यभूषयत्। तथापि तस्य अतिप्रिया वृत्तिः अध्यापनम् एव। अत एव तस्य जन्मदिनम् उपाध्यायदिनम् इति आचर्यते। आचार्यदेवो भव इति औपनिषदि वाणी। अधुना एकं गीतं श्रूयताम्। हे ईश्वर जनास्ते वयं एवं स्युः कर्माण्यस्माकं पुण्यपथि चलेम पापमार्गात् स्खलेम येन श्वासं निकसेत् वैहसन्। हे ईश्वर जनास्ते वयम् अंधकारो घनश्छाद्यते ते मनुष्यश्च विह्वल्यते विद्यते मूढवत् न हि किमपि दृश्यते सुखसूर्यश्चास्तं गच्छति ते प्रकाशे यदस्ति बलं पूर्णिमाया परिवर्तयत्वमाम् पुण्यपथि चलेम पापमार्गात् स्खलेम येन श्वासं निकसेत् वैहसन्। हे ईश्वर जनास्ते वयम् एवं स्युः कर्माण्यस्माकं पुण्यपथि चलेम पापमार्गात् स्खलेम येन श्वासं निकसेत् वैहसन्। हे ईश्वर जनास्ते वयम्। अधुना गीतात् अनन्तरं श्री समर्थ विषये द्वे कथे श्रावयामि। श्री समर्थः उपादिशत् कंठस्थीकरणं कृत्वा अर्थः अपि ज्ञातव्यः। तस्मिन् काले श्री समर्थः 1100 मठान् प्रत्यस्थापयत्। अथ च 1400 तरुणेभ्यः सम्प्रदायस्य दीक्षाम् अददात्। श्री समर्थस्य केचन शिष्याः गृहस्थाः, केचन ब्रह्मचारिणः च आसन्। मठाधिपतिपदं यस्मै कस्मै श्री समर्थः यदा यच्छति स्म तदा पूर्वं तस्य क्लिष्टतरां परीक्षां स्वीकुरुते स्म। श्री समर्थः शिष्येभ्यः कठोरसाधनां महाअभ्यासश्च अपेक्षते स्म। श्री दासबोधपारायणमात्रं परीक्षा न भवति स्म। दासबोधस्य अर्थज्ञानस्य विषये श्री समर्थस्य विशेषम् अवधानम् आसीत्। अनेके शिष्याः दासबोधं कंठस्थं कृतवन्तः आसन्। श्री समर्थः शिष्यं विलक्षणपद्धत्या परीक्षते स्म। तस्मिन् समये ग्रन्थमुद्रणं न भवति स्म, हस्तलिखितानि एव भवन्ति स्म। अपि च
हस्तलिखितानां ग्रन्थानाम् अपि बन्धः इत्युक्ते बाइण्डिङ्ग् नासीत्। अतः पत्रे पृष्ठक्रमाङ्कः अपि न विद्यते स्म। श्रीसमर्थः शिष्येण लिखितं ग्रन्थम् आनीय सर्वाणि पत्राणि इतस्ततः कृत्वा शिष्यं वदति स्म यत् व्यवस्थितया पद्धत्या पूर्ववत् एतानि पत्राणि स्थापय इति। येषां दासबोधः कण्ठस्थः नासीत् ते बहुविलम्बं कुरुते स्म। श्रीसमर्थः एवं विधान् शिष्यान् मठाधिपतिरूपेण न नियोजति स्म। यः ग्रन्थं विलम्बेन पूर्ववत् करोति स्म, श्रीसमर्थः तम् एषः केवलं दासबोधं गन्धपुष्पैः अपूजयत्, न तु अपठत् इति अनेन वचसा निर्भत्सयते स्म। श्रीसमर्थः शिष्यान् उपदिशति स्म, यः कोऽपि दासबोधम् अवधानेन श्रद्धया भक्त्या च प्रपठ्य तं विज्ञाय तेन अनुसारेण आचरेत् सः निश्चयेन मोक्षं प्राप्स्यति, नास्ति अत्र कोऽपि संशयः। तस्मै अन्यः गुरुः न अपेक्षते, यतो हि ग्रन्थराजदासबोधः एव सद्गुरुः अस्ति। एषा कथा अनुवादः। समर्थांनी त्या काळी जवळजवळ 1100 मठ स्थापन केले होते. तसेच 1400 तरुण शिष्यांना संप्रदायाची शिक्षाही दिली होती. मात्र मठाधिपती म्हणून नियुक्ती करण्यापूर्वी समर्थ त्या प्रत्येक शिष्याची कठोर परीक्षा घेत असत. ग्रंथराज दासबोधाचं केवळ पारायण नको तर त्यातला अर्थ समजून घ्यावा असा समर्थांचा आग्रह होता. अनेक शिष्यांनी दासबोध मुखोद्गत केला होता. त्या काळी मुद्रण कला नव्हती. अर्थातच ग्रंथांना बाइंडिंग सुद्धा नसायचं किंवा क्रमांकही नसायचे. दासबोधाची सुट्टी पानं विखरून समर्थ आपल्या शिष्यांना ती ओळीने लावायला सांगायचे. काही शिष्यांना ते चटकन जमायचं, तर काही शिष्यांना ते जुळवायला पुष्कळ वेळ लागायचा. तेव्हा समर्थ बरोबर ओळखायचे की ज्यांनी दासबोध लक्ष देऊन समजून श्रद्धेने वाचला असेल आणि त्यानुसार ज्यांचं आचरण असेल त्यांचीच ते मठपती म्हणून नेमणूक करायची. अशी समर्थांची परीक्षेची पद्धत होती. दुसरी ही कथा आपण समर्थांचीच बघणार आहोत. अशाच पद्धतीची आहे. त्याचं नाव आहे वेशेन रामः मा भूत आचरणेने रामः भवतु. कदाचित चाफलग्रामे श्री समर्थस्य दर्शनाय केचन नटाः आगताः. एते नटाः भगवतः दशावताराणां लीलां स्वकलया जनान् प्रदर्शयन्ति स्म. ते श्री समर्थाय अपि स्वकलां प्रदर्शयितुं निवेदितवन्तः. श्री समर्थस्य अनुमतिं प्राप्य ते स्वकलां सादरीकृतवन्तः. प्रसङ्गः आसीत् रामायणविषयकः. नाट्यप्रयोगं दृष्ट्वा श्रीसमर्थः व्यथितमनस्कः अभूत्. येषां स्वजीवने आचरणम् असमीचीनं वर्तते ते केवलं वेशेन सीतारामलक्ष्मणः भवन्ति इति एतत् श्रीसमर्थाय न अरोचत. एवंविधैः कार्यक्रमैः मनोरञ्जनं तु भवेत्, परं न तैः समाजप्रबोधनं भवितुम् अर्हेत् इति श्रीसमर्थः अचिन्तयत्. श्रीसमर्थः तान् कलाज्ञान् अपृच्छत्, यूयं मठे कार्यं कुरुथ चेत् अस्य धनस्य अपेक्षया अधिकं धनं ददामि, परम् एतादृशेन प्रकारेण देवदेवीः मा विडम्बयत. श्रीसमर्थस्य वचांसि ते अङ्गीकृतवन्तः. ततः ते स्वजीवनं श्रीरामचन्द्रसेवार्थम् एव इति विज्ञाय व्यवहरन्. अशी समर्थांची ही कथा आहे. याचाही सारांश किंवा भावार्थ असा आहे की रामाचा केवळ बाह्य वेश नको, त्याप्रमाणे आचरण असायला हवं. एकदा चाफळला काही नटमंडळी आली होती आणि ते दशावताराचा लीला प्रसंग सादर करायचे. एकदा समर्थांच्याच परवानगीने त्यांनी त्यांच्यासमोर रामायणातला एक प्रसंग सादर केला.
तो पाहून समर्थ थोडेसे विचारात पडले. ज्यांच्या स्वतःच्या जीवनामध्ये शिस्त नाही, ज्यांचं आचरण अयोग्य आहे, अशा लोकांनी केवळ रामाचा वेश धारण करून मनोरंजनाचा कार्यक्रम करणं हे काही समर्थांना विशेष आवडलं नाही. ते त्या कलाकारांना म्हणाले, तुम्ही जर काही मठामध्ये कार्य केलं तर मी यापेक्षा तुम्हाला अधिक धन देईन, पण अशा प्रकारे देवदेवतांचं विडंबन नका करू. त्या कलाकारांनाही ते पटलं आणि त्या सगळ्या कलाकारांनी आपलं आयुष्य रामाच्या सेवेसाठी अर्पण केलं, अशी ही कथा आहे. आता एक भर्तृहरीचा एक श्लोक बघणार आहोत. आरभ्यते न खलु विघ्न भयेन नीचैः, प्रारभ्य विघ्न विहता विरमन्ति मध्याः, विघ्नैः पुनः पुनरपि प्रतिहन्यमानाः, प्रारब्धमुत्तमजना न परित्यजन्ति. या समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारची लोक असतात. जे नीच पुरुष असतात, जे कमी दर्जाचे असतात, ते काय करतात तर ते विघ्नाच्या भयामुळे, विघ्न येतील, संकट येतील या भीतीमुळे कार्याला प्रारंभच करत नाहीत, नकोच म्हणतात. जे मध्यम प्रकारचे लोक असतात ते आरंभ करतात, पण आरंभ करून जर का मध्येच काही संकट आलं, विघ्न आलं तर ते कार्य अर्धवट सोडतात, मध्येच टाकून देतात. परंतु जे उत्तम पुरुष आहेत ते जरी मध्ये 100 प्रकारच्या अडचणी आल्या, आणि येतातच ना, कोणतंही चांगलं कार्य करायला घेतलं तर अडचणी येतातच, अशी 100 विघ्न आली तरी ते हातात घेतलेलं काम कधीही अर्धवट सोडत नाहीत, ते पूर्णत्वाला नेतात. असेच उत्तम जन आहेत, असंही इथे भर्तृहरीने आपल्या नीतिशतकामध्ये म्हटलेलं आहे. आणि त्याचं समश्लोकी बघणार आहोत. आरंभिताति खलु विघ्न भयेन येती, विघ्ने स्वकार्य तरी मध्यम सोडताती, केले जरी बहुत जर्जर विघ्न घाते, प्रारब्ध उत्तम जनी न विसंबिजेते. इथेच थांबणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ.